नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिव्य असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारवडधाऱ्या माणसांकडून, लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला देत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिले नाही पाहिजे. देवादिकांचे असो, चेड्या गोट्यांचा इतिहास असो, भावना, वनस्पती असो, तोडगे असो, अशा अनेक गोष्टी जे तंत्रमंत्रातले आहेत, जे खरे आहेत मित्रांनो, ते तुम्हाला देण्याचं कार्य करतो. श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय हे समजून सांगण्याचा देखील आम्ही मार्ग तुम्हाला देत असतो, जेणे करून तुम्हाला कळावं, तुम्ही लुटलं जाऊ नये. आजकाल गेरमाळ्याच्या नावाखाली लुटालुटी चालू आहे. भोंदू बाबांना पकडलं जात आहे. मुलींचं म्हणा, वाईंचं म्हणा, स्त्रियांचं म्हणा, ते शोषण करतात तुम्हाला. तुम्ही त्यांच्यात गुंतत जाता आणि तुमची लूट देखील होत असते. हे मात्र लक्षात ठेवा. अशांपासून तुम्हाला सावधान राहायला पाहिजे. शोध अस्तित्वाचं हे चॅनल असं आहे मित्रांनो, जे की शोध करून खरी माहिती, सत्यावर आधारित माहिती तुम्हाला देत असतो आणि महत्त्वाचं लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला माहिती देत असतो. काही लोक म्हणतात, दादा मला भेटायला यायचं आहे. तर मित्रांनो, मंगळवार आणि शुक्रवार माझी गादी चालू असतील. नमस्कार, मी व्हॉट्सअपवर टाका, ॲड्रेस आणि लोकेशन टाकून दिला जाईल. 10 नंतर या मित्रांनो. काही रुपये गादीला ठेवलं नसलं तरी चालेल. निःशुल्क गादी आपली असते. पैसे कुठल्याही प्रकारचे चार्ज केले जात नाहीत मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. गादीचा गुण घ्या, नंतरच विश्वास ठेवा मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. तर मित्रांनो, काही लोकांनी मला मेसेज केला, तर काही जणांच्या मनामध्ये गैरसमज मित्रांनो भरपूर वाढलेले आहेत. त्याचाच समज काढण्यासाठी विचार आचार मी तुम्हाला सांगणार आहे. दाऊजी पाटील नाथ होते की अघोरी होते? काय तिथले पुजारी म्हणतात किंवा इतर कुठले लोक म्हणतात की दाऊजी पाटील हे नाथ होते. मग कितव्या स्थानात ते नाथ होते किंवा त्यांच्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे का, किंवा मित्रांनो ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आहे का, किंवा वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही पुस्तकांमध्ये वर्णित आहे का ते नाथ होते? जसंच की म्हणायला गेलं मित्रांनो, जे महाराष्ट्राचे जे नाथ होते, जसंच की निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे आध्यात्मिक गुरु देखील मानले जाते. तसंच मित्रांनो, असे वारकरींचे काय उल्लेख आहेत, जे की साधू संतांचे जे उल्लेख आहेत, उल्लेखावरून सत्य माहिती आपल्याला कळत असते मित्रांनो. मग दाऊजी पाटील नाथ आहेत की अघोरी आहे, त्याच्यावरचा मी तुम्हाला आज व्हिडिओ संपूर्णपणे बनवणार आहे. तुमच्या मनात जे काय डाऊट आहेत ते डाऊट देखील मी तुम्हाला काढणार आहे मित्रांनो. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. दाऊजी पाटील नाथ होते की अघोरी होते? मित्रांनो, दाऊजी बाबांनी जी भक्ती केली, अख्ख्या पिढी ना पिढी 5 पिढी मित्रांनो माझी दाऊजी बाबांची सेवा करण्यात गेली. ज्या टायमाला आम्हाला अन्न नव्हतं, बैलगाडीवर आमचे आजोबा जात असे मित्रांनो, त्या काळापासून आम्हाला एवढंच माहीत आहे की दाऊजी पाटील हे बंगाली चेडा आहे. बंगाली मित्रांनो, चेडा म्हणजे समजून घ्या, मी चेडा असं म्हणत नाही की मेलेला माणूस. चेडा मेलेल्या माणसाला म्हणतात. दाऊजी बाबाला चेडाचा अर्थ चेडा झालेला आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. महाकालीचा तो सेवकरी होता, ते देवीचा तो चेला होता. असे दाऊजी पाटलांनी मनुष्यरूपी अवतारात महाकालीला म्हणजेच तारामाला प्रसन्न करून घेतलं होतं. दाऊजी पाटलांचा इतिहास सहजासहजी कुठल्याही पुस्तकात वर्णित नाही आहे मित्रांनो. 2 कथा लोककथामध्ये आधारित आहेत, जे की साधू संत आहेत, जे महाराष्ट्राचे जे आगुरी झालेले घरदार सोडून जे आगुरी पंथांमध्ये घुसलेले आहेत, ज्यांना मित्रांनो महाकालीचा दृष्टान असेल, काही लोकांना विद्या प्राप्त असेल, अशा लोकांना दाऊजी पाटील हे कोण आहेत हे संपूर्णपणे त्यांना माहीत आहे मित्रांनो. अशा आपल्या महाराष्ट्रात देखील लोक आहेत. दाऊजी बाबा हे महाराष्ट्रामध्ये जादू टोण्याचं माहेरघर नव्हतं किंवा बंगाली विद्या इथं चालत नव्हती, कारण आपलं महाराष्ट्र हे साधू संतांचं होतं. टाळ, मुरुंग, अभंग हे आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत असे. काही काळामध्ये राक्षस माटले, काही लोकांनी उत्मात केले, काही लोकांनी गैरसमज करून जादूचा मित्रांनो लोकांना ठगायला लागले किंवा त्यांची शेती लुबडायला लागली. पहिल्या काळात शेती होती, पैसा नसायचा, तर मित्रांनो ते लुबडायला लागली. काही लोकांनी काळूबाईला गारण केलं. अशा पद्धतीने इतिहास घडत गेला आणि जन्माला आला सुरूरचा दाऊजी पाटील. सुरूरचा दाऊजी पाटलांची आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भरपूर ओढ असे. त्यांनी मित्रांनो चमत्कार बघून नमस्कार कुणाला करायचा त्यांना समजत नव्हतं. अशाच पद्धतीने बाबा हे 7 वर्षाचे असताना बंगालमध्ये गेले आणि तिथं तंत्र, मंत्र, यंत्र तिथं भरपूर चालत असे. असं म्हणत जातं की बंगालमध्ये जर कुणी साधू संतांना म्हणा, तिथल्या आगोरीला जरी काय बोललं की मित्रांनो तो ससा करत असे, वाघ करत असे, सिंह करत असे किंवा त्यांना वश करून त्यांच्याकडनं कामं करून घेत असे. असं बंगाल खतरनाक मानलं जायचं. त्याच टायमाला दाऊजी पाटील हे बंगालला गेले आणि तिथंच मित्रांनो महाकालीला बाबांनी प्रसन्न केलं. जसंच की 10 विद्या आहेत मित्रांनो, तसं तारामा असेल, जिस की मशानात राहते देवी, त्या देवीला बाबांनी प्रसन्न करून घेतलं आणि बाबांना मित्रांनो तिचा चेला मानला जातो. पण तिथं राजनीती झाल्यामुळं ना बाबांनी ते
बंगाल सोडून दावजी बाबा लोकांच्या जलकल्याणासाठी महाराष्ट्रामध्ये जी चालणारे अधर्म जे आहेत, जे की लोक मित्रांनो लोकांना ठगत आहेत, त्यांना मित्रांनो दाब देण्यासाठी, त्यांना लाकडीचा मार देण्यासाठी बाबा मित्रांनो विद्या शिकून महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांचं रूप पाहून तिथले लोक भ्यायला लागले. म्हणून महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर दावजी बाबांना त्यांची वेशभूषा मित्रांनो अपनावली. कारण शेवटी आगोरी आहेत, मोह माया वगैरे सोडलेले असते म्हणून काय विषय नाही, पण ते काळे कपडेच घालत असे, कारण आगोरींना काळे कपडे चालतात. राहिला प्रश्न दावजी बाबांना अंड, लिंबू, सिगरेट, पंचकद, सगळ्यात भारी मिक्स मिठाई आणि बाबांना सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे मासे. मासे पहिल्याच्या पूर्वी जर तुम्ही बघत गेले की लोक अजून देखील मासे ठेवतात, कारण बंगालमध्ये जास्त करून मासेच खाल्ले जातात, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो आहे, जर तुम्ही बंगालला गेले, बाबा तिकडनं येत असताना पंढरपूर साईडला असेल किंवा खेड्यापाड्यातनं येत असताना वाट जंगडामध्ये येत असताना बाबांनी जादू करून दाखवली, त्याला जादूगर बाबा म्हणलं जातं. गारुडी विद्या होती बाबांकडं, गारुडी विद्या बाबा म्हणलं जातं, म्हणजे गाडीवान बाबा देखील बाबांना म्हणलं जातं, बाबा देखील म्हणलं जातं, आगोरी बाबा देखील म्हणलं जातं, बंगाली बाबा देखील म्हणलं जातं. असे अनेक प्रकारचे बाबांनी चमत्कार दाखवून दिले, लोकांनी नमस्कार केला आणि त्याच मित्र त्यांच्या कलेवर म्हणा किंवा त्यांच्या शक्तीवर म्हणा बाबांना तशाच पद्धतीनं नाव देण्यात आलं, हे मात्र लक्षात. बाबांचा इतिहास सांगेल तेवढा कमी आहे मित्रांनो. ज्या टायमाला आम्ही रिसर्च करायला बंगालला गेलो होतो, तर तिथल्या मित्रांनो आम्हाला माहीत देखील नव्हतं. तिथले काही लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, त्यांनी तप जप केलं, त्यांना कळलं की बामदेव हे जे दावजी पाटील आहेत, म्हणजेच की बामदेव हे जे दावजी पाटील आहेत, पण ते कसं इतिहासात वर्णित नाही. दावजी बाबाचा खरा इतिहास कुठंच वर्णित नाही. आज देखील त्यांच्या मित्रांनो पिढीना पिढी मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की ते जी पिढी लावतात, तर मित्रांनो तिथल्या पुजाऱ्यांचा आणि मित्रांनो त्यांच्या पिढीचा देखील मित्रांनो केस चालू आहे. त्यांची मित्रांनो केस चालू आहे की दावजी पाटील माझा ह्यो म्हणतो, जागा मी दिली, मी ते म्हणतो ते करा. तर तिथल्या लोकांनी, तिथल्या पुजाऱ्यांनी दावजी बाबांचं मंदिर पाडायचं देखील ठरवलं होतं. अशी काय राजनीती तिथे चालू होती मित्रांनो. पण शेवटी सुरूचा दावजी पाटील आहे, भाविक भक्तांना कळलं पाहिजे. आज जर तुम्ही ते पुजारी बघितले, पहिल्याचे पुजारी खूप छान असायचे, माहितीपूर्वक असायचे. आताचे जे पुजारी बघितलं त्यांना मित्रांनो काही माहीत नाही, दिवसाभर काम करायचं, रात्री दारू पिऊन पडायचं. तिथल्या पुजाऱ्यांचं महत्त्व असं. मला त्यांच्यासोबत दुश्मनी नाही मित्रांनो, जे सत्य आहे ते सांगण्याचं माझं काम आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात. बाकी तुमचा मला सपोर्ट हे भेटतच असतो, त्याच्यामुळे मला भ्यायची बी कोणाला गरज नाही, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग दावजी बाबांना दारूचा अभिषेक चालतो. दावजी बाबांना मित्रांनो सर्व काही मटण, माशी ह्या सगळ्या गोष्टी चालत जर असतील तर दावजी बाबा माझ्या अंदाज अनुसार नात नसू शकतात. कारण कुठल्याही नातांना, कुठल्याही ग्रंथात, कुठल्याही नवनाथात पुराणामध्ये कुठेही काय वर्णित नाही की मित्रांनो नाथांना दारू चालते किंवा त्यांच्या बाजूबाजूंच्यांना दारू चालते, असं कुठेही ग्रंथीत वर्णित नाही आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तसं संत मित्रांनो जसंच की महाराष्ट्रामध्ये काय चा उल्लेख देखील आहे महाराष्ट्रामध्ये, काय की मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराज हे नाथ परंपरेतील मित्रांनो गहिनी नाथांचे शिष्य मानले जात असेल. तसेच त्यांचे बंधू निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे आध्यात्मिक गुरु देखील मानले जाते मित्रांनो. ते नाथ म्हणलं तरी काय हरकत नाही, किंवा नाथांची त्यांनी मित्रांनो त्यांच्यासोबत भेट झाली किंवा त्यांना नाथांनी मित्रांनो आध्यात्मिक क्षेत्रातला मार्ग रिकामी केला तर त्यांना म्हणता काय हरकत आहे. पण दावजी बाबांचा असा कुठलाही उल्लेख करता येत नाही. मग मित्रांनो मला सांगा, जर दावजी बाबा जर नाथ असले असते तर त्यांना मित्रांनो सर्वप्रथम दारू, अंडी, लिंबू, सिगरेट चाललेच नसते. सगळा तिथला पुजारा आहे मित्रांनो पसरवलेली एक अंधश्रद्धा आहे की ते असे आहेत, ते तसे आहेत, ते अशात भरपूर तिथल्या पुजारावर केस चालू आहेत, ते बी अंधश्रद्धाच्या. मित्रांनो जे दुकानं पाहता तुम्ही, दुकानाच्या मागं जर बघितलं गेलं वेगळ्या प्रकारची क्रिया देखील तिथं चालते, पण कोणाच्या हाताला गुण नाही मित्रांनो. तिथं चेड्या गोट्याच्या नावाखाली धंदाच आहे तिथे मित्रांनो. पहिल्याचे पूर्वीचे लोक मित्रांनो धावजी बाबाला नवस केला की क्षणात पूर्ण व्हायचा, कारण धावजी बाबा जागृत होते. आता लोकांनी ते भ्रष्ट केलेलं आहे मित्रांनो. तिथल्या पुजाऱ्यांनी भाविक भक्त येत असतात, श्रद्धेनं तिथं जात असतात, आमुषा पौर्णिमाच्या वाऱ्या करत असतात. बाबा ज्यांना खरंच बाबांची गरज आहे, बाबा त्यांना 100% पावता. सुरूचे धावजी पाटील असे आहेत मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. धावजी पाटील हे आगोरी आहेत. त्यांना महाकाली प्रसन्न होती, साक्षात महाकाली त्यांच्या हातनं जेवत होती. बाबांना 52 गाड्यांची विद्या प्राप्त होती. 52 गाड्या म्हणजे मित्रांनो चेडे गोटे नवे विद्या, मारण असेल, उच्चाटन असेल मित्रांनो, त्याच्यानंतर पिशाचनीची हे असेल, साधना असेल, अशा अनेक प्रकारच्या साधना, शाबरी मंत्राची साधना, नवनाथांची साधना त्यांनी केली होती, व्यताळानं सिद्ध करून घेतलं होतं. अशा अनेक प्रकारच्या ज्या शक्ती आहेत त्यांना मित्रांनो प्रसन्न करून लोकांच्या जलकल्याणासाठी किंवा लोकांचं भलं करण्यासाठी त्या शक्त्या तिथं स्थायरीच राहिल्या, हे मात्र लक्षात ठेवा. बाबा वाईट नव्हते, बाबा कुणाचं वाईट करत नव्हते. कुठलाही संत असेल, कुठलाही बाबा असेल, जर त्याला पूजत असेल, काळूबाई नंतर दावजी बाबांना मान भेटत असेल
तर मित्रांनो दाऊजी बाबा वाईट नव्हते. लोकांनी अफवा पसरवली, काही लोकांचे काम व्हायला लागले, म्हणजे चांगला लोक आले की त्याला वाईटच म्हणावं लागलं आणि बाबावर फक्त टीका झाली. बंगालमध्ये बाबांचा इतिहास वेगळा आहे, महाराष्ट्रामध्ये बाबांचा इतिहास वेगळा आहे. बाबा तिकडून आले, बाबांनी इथं जनकल्याण केलं. बाबांनी मित्रांनो म्हाताऱ्यापाणी स्वरूपमध्ये समाधी घेतली काळूबाला विचारून, कारण काळूबाई देखील ही महाकालीच आहे. स्मशानात जेव्हा बसायचे तेव्हा साक्षात काली यायची, असं देखील आमचे पूर्वीचे लोक किंवा आत्ताचे जे मित्रांनो बंगालचे लोक आहेत ते देखील सांगतात. ज्याच्या घरी मित्रांनो जे तारा असतील त्याच्या घरी सुरूरचा दाऊजी पाटील 100% असतो, कारण मित्रांनो त्याची ती आई गुरु हे असते, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून दाऊजी बाबांना काळं वस्त्र, दाऊजी बाबा आगोरीच होते. बाबांनी आगोरी पंथातून मित्रांनो चांगलंच ज्ञान घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी मित्रांनो लोकांचं भलं केलं आणि मित्रांनो तारामाला समर्पित राहिलं. काळूबाईला मित्रांनो त्यांनी मित्रांनो जाणं येणं देखील त्यांचं असायचं, कारण त्या काळामध्ये जंगला वाट होती, रस्ते असे घाट चढून वगैरे नव्हते, पूर्ण सरळ रस्ता असायचा किंवा जंगल वाट असायची, लगेच यायचं देखील मित्रांनो. असे काही त्यांच्या कथा आहेत. काय काय लोकांनी अफवा केली की बाबा नवनाथात, बाबांनी नवनाथांची विद्या म्हणजे शाबरी विद्येमध्ये बाबा माहीर होते. बाबाने ती देखील विद्या शिकून घेतली होती मित्रांनो. त्यांनी नवनाथांना देखील प्रसन्न करून त्यांच्याकडनं कामं करून घेतली होती, हे मात्र लक्षात ठेवा. बघा नवनाथांचा काळ खूप जुना आहे, दाऊजी बाबांचा आत्ताच आहे. जर एखादा साधक जरी नवनाथांना म्हणजे समजा मच्छिंद्रनाथाला जर त्यांनी प्रसन्न केलं जप तप करून, आता जर शक्य नाही पण साधू संत अजून करतात, जरी त्यांना केलं तर मित्रांनो भक्तीला लक्षात ठेवा, देवाला भक्ती पुढं झुकावंच लागतं. कारण मित्रांनो ज्या टायमाला आपण कुठल्याही देवाची भक्ती करतो ते देव आपल्या हाकेला धावतो, आपले कामं करतो. म्हणजेच कोण झाला आपण सांगणार आणि तो काम करणार. कारण मित्रांनो एवढी भक्ती पवित्र पाहिजे. बाबांनी अशा प्रकारे वेगवेगळ्या सिद्धा देखील प्राप्त केल्या होत्या, हे मात्र लक्षात ठेवा. बाबा कुणाचं वाईट करत नव्हते, बाबा आगुर होते. बाबांना देखील मानपान हे मित्रांनो वैशाटाचाच लागतो, बाकी काही नाही मित्रांनो. काय काय लोकांनी अफवा केली की दाऊजी बाबांना नात आहेत. मग सिंदूर बाबांना कसा लावला जातो तर मित्रांनो सिंदूर आपल्या महाराष्ट्रातली एक शक्तिपीठ असणारं नाशिकची वणीची मित्रांनो सत्तरशृंगी माता होय. त्या सत्तरशृंगी मातेला मित्रांनो चंद्राचा मान दिला, तिचा इतिहास वेगळा आहे. त्या चंद्राच्या मानामुळं मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दगडगोट्यामध्ये सिंदूर लावला जातो, कारण प्रत्येक दगडगोटा एकसारखा दिसल्यामुळे काय काय लोकांचे पाय पडतील. लोकांना कळलं पाहिजे देव इथं स्थानात आहे, हे देव असा आहे, म्हणून तिथं सिंदूर लावून एक निशाणे म्हणून तर करत असे, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यापासून जुना काळ ज्या टायमाला मित्रांनो बजरंग बलीने स्वतःला मित्रांनो सिंदूर लावून घेतला रामासाठी, त्यांना खुश करण्यासाठी. मी त्यांचा खरा मित्रांनो माझे गुरु आहेत असं म्हणून त्यांनी सिंदूर लावून घेतला. त्या टायमाला देखील चंद्राचा मान हे चालू झालेला आहे, हे मात्र लक्षात ठेवा. अशा अनेक कथा आहेत मित्रांनो, दंतकथा आहेत, लोककथा आहेत मित्रांनो, लोकांना आलेले अनुभव देखील आहेत. मी अनुभवाच्या जोरावर ज्यांना खरंच काय साक्षात्कार असेल, त्यांना खरंच काय तर कुठं ना कुठं माहिती प्राप्त झाली, त्यांच्याकडे काय प्रूफ असेल तर अशाच पद्धतीने मी व्हिडिओ बनवत असतो. उचलली जीभ लावली टाळ्याला मी व्हिडिओ बनवत नाही. जर माझं खोटं वाटलं तर तिथल्या पुजाऱ्यांना जाऊन तुम्ही इतिहास विचारा. दाऊजी बाबांना इतिहास कुणाचा माहीत नाही मित्रांनो. का माहीत नाही? कारण तिथे लुटायला रिकामी, दारू प्यायला रिकामी तिथले पुजारी आहेत. पण तुमचं माझं म्हणणं काय आहे, मला एकच सांगणं आहे, ज्या टायमाला तुम्ही सुरूच्या दाऊजी पाटलाला जाताल त्या टायमाला तिथल्या पुजाऱ्यांना इतिहास विचारणं तुमचं काम आहे. आज तर कुठल्याही क्षेत्राला मोठमोठ्या जावा, प्रत्येकाने इतिहास पुजाऱ्यांना माहीत असतो. पण तिथला पुजारी माझ्याकडे असे प्रूफ देखील आहेत. पण आपण कुठल्याही देवस्थानाला नाव ठेवलं नाही पाहिजे, कारण मी पण सुरूच्या दाऊजी पाटलाला मानतो, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो आगोरे होते तर मित्रांनो तो आगोरे आहेत. आचारामध्ये जर तुम्ही त्यांना आचारांमध्ये घेतलं, त्यांच्यासारखं जर तुम्ही केलं एखाद्याचं भलं, तर दाऊजी बाबाला तुम्हाला 100% पासतात. लोकांना गैरसमज झालेला ते लोकांनी गैरसमज काढला पाहिजे. बाबा आगुरे होते आणि ते आगुरीच आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. महाकालीला प्रसन्न केलं होतं. काळूबाईचे ते मित्रांनो ऋणी होते, भक्त होते. किंवा बहीण भावांचं देखील नातं लावलं जातं, गाण्यामुळं बहीण भावाचं नातं लावलं जातं. बाबा धावून आले म्हणून दाऊजी बाबा नाव ठेवलं. पाटील मित्रांनो गाण्यामध्ये फेमस झाल्यानंतर पाटील नाव दिलं आलं, कारण त्या टायमाला पाटलांचं म्हणलं तर खूप मोठा असायचं. जर पूर्वीचा काळ पाटील म्हणला की पार त्याला शेती भरपूर हे येते, म्हणून बाबांना पाटील नाव लावलं. पण बाबा पाटील नव्हते, बाबा हे मित्रांनो निष्ठवंत होते. विचार करा मित्रांनो, ज्या देवाने मोह माया सोडली, आज मित्रांनो हे माझा पूर्वज आहे, तो माझा पूर्वज आहे. जेव्हा टायमाला मित्रांनो पैसा भेटायला लागला तेव्हा सगळ्यांनी बाबांना नाती जोडलेत, हे मात्र लक्षात ठेवा. खरं नातं कोणाचं नाही, कोणाकडे काही प्रूफ नाही आहेत. फक्त लावली जीप टाळायला, त्या टायमाला कब्जा केला, जमिनी कब्जा झाली, माझी जमीन, मग बाबा बी माझा, मग ह्याला मान द्या. विषय मित्रांनो वेगळा आहे. जरी तुम्ही पांडव जायची पालखी बघितली, जर टायमाला पांडव जायची पालखी निघती, दाऊजी बाबाची पालखी निघत नाही. माझ्याकडे प्रूफ देखील आहेत मित्रांनो. म्हणजे नाव दाऊजी बाबाचं आणि मित्रांनो जातं पांडव जायचं. बघा तिथल्या ग्रामस्थानाचं कुलदैवत असेल पांडवजाई, ते त्यांचा देव आहे. लोक कुणामुळे जातात? पांडवजाई
पाटलाला जातात का धावजी पाटलाला जातात? सर्वप्रथम ते धावजी पाटलाला जातात, तर पालखी देखील धावजी बाबाचीच निघायला पाहिजे, पांडव जायची नाही. पांडव जायची जर असेल तर तिथं त्यांनी घोषित केलं पाहिजे की फक्त आणि फक्त पांडव जायची पालखी आहे, धावजी बाबाची नाही. धावजी बाबाच्या नावाखाली खेळी भरपूर चालू आहे मित्रांनो. तुम्ही सावधान झालं पाहिजे, तुम्ही प्रश्न केले पाहिजे. आजकाल कसं झालेलं आहे, कुठल्याही क्षेत्रात जाऊ पार्किंगवरनं भांडणं, फक्त आणि फक्त जी लोक जातात, गोरगरीब जातात, त्यांना चेंगरण्याचं काम केलं. कुणी आवाज उठवू शकत नाही. प्रत्येकाचे ट्रस्ट आहे. जर ट्रस्टला काय बोललं तर पोलीस मॅनेज झाले की मग नेता बिता त्यांचा येणार. असे भरपूर मॅनेज झाले. देवाच्या नावाखाली फक्त पुजारी ढोंगच करतात, ट्रस्टा काढून हे काढून. मित्रांनो सावधान झालं पाहिजे, तुम्ही हुशार झाले पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. कमेंट करा जेणेकरून लोकांना त्यांचा अनुभव आला पाहिजे. आणि मित्रांनो सगळ्यात मोठं, जर कोणाला कुठल्याही व्हिडिओचं टॉपिक जर तुम्हाला मला विचारायचं असेल, कमेंट करा, 100% उत्तर दिलं जाईल, व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद. कमेंटमध्ये धावजी बाबाच्या नावानं सांगू, काळूबाईच्या नावानं सांगू, आई राजा उदे उदे सदानंदेचा उदे उदे लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद.